अरे बापरे, हा माणूस दोरीच्या सहाय्याने मंदिराच्या वर का चढताय आणि हे पोरं नेमकं काय घेऊन नाचत आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. नमस्कार मित्रांनो, मी गोपाल तुमचं स्वागत करतो आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसाची सुट्टी घेऊन आज मी माझ्या गावी आलो आहे. माझं गाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा तालुक्यातील खळदगा हे गाव आहे. अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये भारतीय संस्कृती ही कशी जपली जाते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, चैत्र महिन्यातली जे बारस आहे त्या बारसच्या दिवशी आमच्या गावामध्ये महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरत असते. तर हा उत्सव कशा प्रकारे असतो आणि यात भारतीय संस्कृती ही कशी जपली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पूर्ण दिवसभर पाहणार आहात. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत माझ्याबरोबर बनवून राहा आणि चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टा पेजची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही इंस्टा पेजला मला फॉलो करू शकता. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत की रोडगे म्हणजे काय असते, कशी बनवले जातात. तर चला आता रोडगे कसे बनवतात ते आपण बघू. सर्वात पहिले आपण इथं गव्हाची पीठ घेतलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे भिजवून त्याला आता आपण मळून घेणार आहोत. आता कणिक आपली मळून झालेली आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला याचे असे लहान लहान गोल गोळे तयार करायचे असतात. हे जे आता आपले रोडगे आपण तयार केले आहेत हे चांगल्या रीतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण आता आपल्या अंगणात आले आहोत आणि गाईच्या शेणापासून बनलेल्या ज्या गवऱ्या आहेत त्याची आग आता आपण इथं तयार केली आहे. आणि आता हे रोडगे एक एक करून आपण या आगीमध्ये ठेवणार आहोत आणि अधूनमधून त्याला पलटून घेऊ. हे रोडगे जे आहेत ते दोन्ही साईडला चांगल्या रीतीने भाजले गेले आहेत. हे आपल्याला त्याला पडलेल्या बॅगेवरून आपण समजू शकतो. विदर्भ स्पेशल असणारे रोडगे तुम्हाला विदर्भामधील प्रत्येक भंडाऱ्यामध्ये खायला मिळतील आणि तुम्ही त्यांचा आस्वाद घेऊ शकता. आतापर्यंत आपण बघितलं की एकदम चविष्ट अशी रोडगी आपण बनवली आणि त्याचा आस्वाद घेतला. तर आता चला आपण जात आहोत महादेवाच्या मंदिरात, जिथं आपल्या गावातली आज यात्रा भरत आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत आमच्या गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता की गावातली सर्व मंडळी इथं एकत्र जमलेली आहे. आपण आता सर्वप्रथम महादेवाचे दर्शन करून घेऊ. तर हे जे महादेवाचं मंदिर आहे हे खूप प्राचीन काळातील आहे आणि वेळोवेळी जीर्णोद्धार करून याला आजही चांगल्या रीतीने जोपासले जात आहे. इथं आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाते. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोक खूप दूरवरून येत असतात आणि त्यांनी जे नवस देवाला केलेले असतात ते पूर्ण करतात. तर आता पागोडी बांधण्याचा कार्यक्रम जो आहे ना तो सुरू होणार आहे. तर त्यासाठी मंदिराच्या मागच्या साईडना अशी दोरी टाकून वरती चढलं जाते. पागोडी बांधण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजे काठी गाडी नाचवण्याच्या कार्यक्रमामध्ये.
यात्रेमध्ये जर आपण काही पदार्थांचा आस्वाद नाही घेतला तर ती अपुरीच असते. म्हणून आपले कॉमेडीमॅन सचिन यांनी मोठे मन करून सर्वांना आईस्क्रीम खाऊ घातली. तर बघितलं तुम्ही की अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये भारतीय संस्कृती कशी जपली जाते. लहान मुलं असो किंवा वृद्ध सर्व इथे एकत्र येऊन यात्रेचा आनंद लुटत असतात. यात्रेचा जो पुढचा पार्ट आहे तुम्हाला याच चॅनलवर लवकरात लवकर बघायला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.